नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर ईश्वरीने मनाचा मोठेपणा दाखवलाय. ती लावण्याच्या ट्रॅपमध्ये अडकून तिला माफ करण्यावरती जाणार आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे अर्णव ईश्वरीचं प्रेमावरच्या गप्पा सुरू होणार आहेत. आणि त्यानंतर थोडेफार ट्विस्ट आहेत. लावण्याचा खरं चेहरा हे सगळं बाहेर येणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय डिटेलमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत लावण्या इकडे सगळ्यांची माफी मागत असते तेव्हा ती म्हणते जरा तरी मला समजून घ्या, माझं आणि अर्णवचं लग्न होणार होतं म्हणून माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे. पण जर तुम्ही कोणी माझ्याशी बोललेच नाही तर या जगामध्ये राहून माझा उपयोग काय आहे, मी स्वतःला संपवून घेईल. तेव्हा वल्लरी म्हणते लावण्या तू काय बोलते, तुला तरी कळते का, अर्णव तू तरी थांबव. तेव्हा अर्णव म्हणतो तिला जे करायचे ते करू दे, मला फरक पडत नाही. तेवढ्यात इकडे ईश्वरी म्हणायला लागते सर तुम्ही असं कसं काय बोलू शकता, मी सांगते तुम्ही त्यांना माफ करा. तेव्हा मामा म्हणतात तू काय बोलते ईश्वरी, तुला समजते का, तिने चूक अशी केली नाही की ज्याच्यासाठी तू माफ करशील. तेव्हा बाकी सगळे तिला समजवतात की नाही ईश्वरी तू चुकीची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही त्यांच्या जागेवरती जाऊन विचार करा ना, आणि त्यांना त्यांची चूक समजली आहे, त्यांना प्रायश्चित करायची एक संधी तर भेटायला पाहिजे ना, प्लीज सर त्यांना माफ करा ना. तेव्हा अर्णव म्हणतो बघ हेच तुझ्यामध्ये आणि मिस इंदोरमध्ये फरक आहे की तिने तुला समजून घेतलं, एवढी मोठी चूक करून सुद्धा तुला माफ करायला तिने सांगितलं आहे. फक्त ईश्वरीसाठी मी तुला माफ करत आहे, त्या जास्त काहीच नाही. तेव्हा ती खूप खुश होऊन जाते. तेवढ्यात अर्णवला थोडा राग आलेला असतो की हे सगळं काय आहे. इकडे राजेश आणि लावण्याचा प्लॅन यशस्वी झालेला असतो म्हणून ते दोघं खूप खुश असतात. तर दुसरीकडे अर्णव रूममध्ये येतो आणि विचार करायला लागतो मिस इंदोर एवढी कशी काय चेंज झाली, मला तर समजत नाही. लावण्याची एवढी मोठी गोष्ट तिने पोटात कशी काय घातली, खरंच हे सगळं कन्फ्युजिंग आहे. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते सर एकदा तुम्ही लावण्या मॅडमच्या जागेवरती उभं राहा ना, की त्यांच्यानी तुमचं लग्न होणार होतं, त्यांनी तुमच्या बरोबर लग्नाचे स्वप्न बघितले होते आणि अचानक त्यांच्या समोर मी आली, मग त्यांच्यासाठी तर हे सगळं शॉकिंगच असेल ना. तेव्हा तो म्हणतो ते सगळं तर ठीक आहे ग, पण तू एवढा मोठा डिसिजन कसा काय घेतला. तेव्हा ती म्हणते हे बघा त्यांच्या अंगाला तुमच्या नावाची हळद लागली आहे आणि वरून त्यांनी तुमच्या बरोबर सुखी संसाराची स्वप्न तर बघितलीच असतील ना, मग त्या स्वप्नांना अक्षरशः पाणी गेलं आणि त्यांच्या बाबतीत खूप चुकीचं झालं आहे. प्रेमामध्ये डोकं आणि मन कधीच एकत्र नसतं, प्रेमामध्ये सगळं काही जायज असतं, हे बोलतात ते खरं आहे. त्यांचं खूप प्रेम होतं आणि त्याच्याचमुळे त्या तुमच्या बाबतीत अशा वागल्या आहेत. खरं म्हटलं एकदा प्रेम केलं ना की समजतं की समोरच्या व्यक्तीसाठी आपण काहीही करू शकतो, आपल्या कोणत्याही हद्दी आपण क्रॉस करू शकतो, कारण की त्या व्यक्तीवरती एवढं प्रेम असतं की आपण काही मागचा पुढचा विचारच करत नाही. तेव्हा अर्णव विचारतो काय ग तुला प्रेमाबद्दल एवढं कसं माहिती. तेव्हा ती म्हणते माहिती आहे, त्यात एवढं काय मोठी गोष्ट. तेव्हा ते म्हणतो तू कधी कोणाच्या प्रेमात पडली आहे का, जरा पडून बघ, मग तुला समजेल की प्रेम खरं काय असतं. ईश्वरी अर्णवच्या बोलण्याचा थोडा विचार करायला लागलेली असते. तर थोड्या वेळानंतर दोघांनाही त्यांचे सगळे जुने दिवस आठवतात की कसं अर्णवने तिला रोज देण्याचा प्रयत्न केला होता, नंतर ती कशी त्याच्या मिठीमध्ये आली होती आणि त्याच्यानंतर त्यांना आठवतंय की त्या दोघांनी एकत्र कसा डान्स केला होता. हे सगळं आठवल्यानंतर त्यांनी गुंडांची कशी फाईट केली होती हे सगळं सुद्धा दोघांना खूप चांगल्या प्रकारे आठवतं आणि दोघंही खूप खुश असतात. तर दुसरीकडे लावण्याला वल्लरी विचारते काय ग तूने तर हत्यार टाकले, मला तर प्रश्न पडला होता की तू एवढी मोठी चूक कशी काय करू शकते आणि तू त्या ईश्वरीचे पाय धरले. शेम ऑन यू, तू त्या ईश्वरीचे कशी काय पाय धरू शकते, ती आपली सगळ्यात मोठी दुश्मन आहे आणि तुने दुश्मनाचेच पाय धरले. हे तुझं वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. का आता या घरची सून होण्याचं स्वप्न तू सोडून दिलं का, म्हणजे आपल्या दोघांची जी डील होती की ईश्वरीला घराबाहेर काढायची, ती डील सुद्धा तू विसरली का. तेव्हा ती म्हणते मामी डील स्टील ऑन आहे, तुम्ही नका काळजी करू, हे सगळं माझं नाटक होतं. तेव्हा वल्लरी म्हणते अच्छा हे सगळं तू प्लॅनिंग केलं होतं. तेव्हा ती म्हणते माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय होता का, तुम्हीच बघा ना ASR माझ्यावरती किती चिडला होता आणि जर मी त्याला मनवलं नसतं तर त्याने मला त्याच्या आयुष्यात येऊ तरी दिलं असतं का, नसतं ना. म्हणून हळूहळू 4-5 दिवस मी चांगली वागेल आणि त्यानंतर मी हळूवारपणे माझा डाव साधेल. तेवढ्यात तिथे राजेश सुद्धा येतो आणि जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो.
तेव्हा ते म्हणायला लागते, जीजू हे सगळं तर तुमच्याचमुळे झालं आहे ना, तुम्ही सगळा प्लॅन आम्हाला करायला लावला आणि त्याच प्लॅनमुळे तर सगळं यशस्वी झालं आहे. तेव्हा तो म्हणतो, आपला मेन मोटिव्ह आहे की अर्णवच्या आयुष्यातून ती ईश्वरी जायला पाहिजे आणि लावण्याची एंट्री व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण आपले प्रयत्न सोडता कामा नये, म्हणून तर मी लावण्याची मदत केली आणि लावण्याची मदत करणं म्हणजे या घराचं भलं करण्यासारखंच आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच जावई बापू तुम्ही या घराचा किती विचार करताय ना, तुमच्याचमुळे आमची कामं थोडी सोपी होऊन जातात. पण राजेशला वेगळाच आनंद असतो. तर दुसरीकडे अंजली ईश्वरीच्या बोलण्याचा वागण्याचा विचार करत असते. तेव्हा ती म्हणते, ईश्वरीने एवढी मोठी गोष्ट केली आणि किती साधेपणाने करून गेली. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि विचारतो, काय झालं ताई, तू एवढी शांत शांत का बसली आहे. तेव्हा ती म्हणते, बस ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. खरं म्हटलं तर आज ईश्वरीने लावण्याच्या बाबतीत जो समजूतदारपणा दाखवला आहे ना, तो खरंच खूप वाखाणण्यायोग्य आहे. कारण की तू विचार कर ना, दुसरी कोणती तुझी मुलगी असती तर ती एकदा म्हणाली असती, या लावण्याचं मला तोंड सुद्धा बघायचं नाही, ही आपल्या आयुष्यामध्ये कधीच येता कामा नये. पण ईश्वरीने खूप समजूतदारपणा दाखवला, खरंच ती खूप वेगळी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ते तर मला माहितीच आहे, ती सगळ्यांपासून खूप वेगळीच आहे. तेव्हा ती म्हणते, मला ना नेहमी तुझं टेन्शन असायचं, तू एवढा सेल्फ इंडिपेंडेंट आहे, तू सक्सेसफुल आहे, तुला बायको कशी मिळेल, ती तुला सांभाळेल नाही सांभाळेल. पण ईश्वरी आणि तुझं लग्न झालं आहे म्हणून मी टेन्शन मुक्त झालो आहे. कारण की मला आता तुझी काळजी नाही आहे, कारण की ईश्वरी तुला सांभाळून घेते, सगळ्या गोष्टीमध्ये तुझी हेल्प सुद्धा करते, म्हणून हे सगळं तर सोपं आहे. आता माझ्या डोक्यावरचं एक किचकिच कमी झाली आणि मी आता मोकळी झाली आहे. आता माझा भाऊ माझ्याकडे काही लक्ष देणार नाही. तेव्हा तो म्हणतो, ताई असं काहीच होणार नाही, मी आयुष्यभर तुझ्याकडे लक्ष देणारच आहे, तुला समजणारही नाही असं माझं तुझ्याकडे लक्ष असेल. तेव्हा ती म्हणते, हो का, एवढं माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, तू आता तसंही ईश्वरीच्याच मागे पुढे असतं आणि तेही तुमच्या दोघांसाठी चांगलंच आहे. तेव्हा तो विचार करतो, ताई तुला मी कसं सांगू, तुझ्याकडे तर माझं सगळ्यात जास्त बारीक लक्ष आहे. कारण की तुझ्या आयुष्यामध्ये तो राजेश आहे ना, म्हणून मला सतत भीती वाटते. तेव्हा ती म्हणते, काय रे, पण मला एक सांग, आता ईश्वरीने तुझी मदत केली विंटर कलेक्शनमध्ये, ते लॉन्च झालं आणि आता तिने एवढं मोठं काम सुद्धा केलं आहे, मग तिला एखादी ट्रीट, एखादी गोष्ट तर तुला सरप्राईज म्हणून द्यायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो, हो ताई तू बरोबर तर विचार करते, पण मी अजून काही ठरवलं नाही. तेव्हा ती म्हणते, मग ठरव, बायकोसाठी असे छोटे मोठे सरप्राईज द्यायचे असतात म्हणजे बायको खुश होते. तेव्हा तो विचार करतो, हा बरोबर आहे, मी सिंदूरसाठी काहीतरी तर प्लॅनिंग करायला पाहिजे. इकडे ईश्वरी तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि विचारतो, काय ग तू काय करते. तेव्हा ती म्हणते, आपल्या घरामध्ये जितके काही काम करणारी लोक आहेत ना, त्यांचे पगार, त्यांच्या तारखा सगळं काही मी लिहून ठेवत आहे. तसंही मी आता या घरची सून आहे ना, मग या सगळ्या गोष्टी मलाच करायला पाहिजेत ना. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, पण मला एक सांग, तुला काय आवडतं ग, म्हणजे शॉपिंग करायला आवडतं, फिरायला आवडतं. तेव्हा ती म्हणते, जर माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणाली ना तर मला खायला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही विचार करा, थंडीमध्ये असं गरमागरम काही मिळावं, स्कूटी काढावी आणि स्कूटीवरती पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी हे सगळं खायला जावं. आणि बेस्ट म्हणजे थंडीमध्ये संध्याकाळी रोड साईड चायनीज खावं, त्याची मजा तर वेगळीच काहीतरी आहे. तेव्हा तू विचारते, रोड साईड चायनीज तुला समजतंय का. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला समजत नाही, आपल्या इकडं स्ट्रीटवालं चायनीज असतं ना, ते एक नंबर भारी असतं, त्याची सर तुम्ही कशाला देऊ शकत नाही, कारण की त्याची चव चायनावाले लोक आले ना तरीही त्याची सर काही येऊ शकत नाही. तेव्हा तू म्हणतो, पण ते अनहायजेनिक असतं आणि रोडवरती खाणं याला काय माहोल म्हणतात का. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला काय माहिती, माझा नवरा हायजेनिक आणि अनहायजेनिक मध्येच आहे गणू बाप्पा, याला थोडी तरी अक्कल द्या की खाण्याची टेस्ट इम्पॉर्टंट असते, त्या जास्त काहीच नाही. तेव्हा तो म्हणतो, पण मला असं वाटते आपण 5 स्टार मध्ये जावं आणि चायनीज खावं. तेव्हा ती म्हणते, नाही हे शक्य नाही आहे, मी काय 5 स्टार मध्ये चायनीज खायला येणार नाही. म्हणजे एखाद्या आपण 5 स्टार मध्ये जाऊन मोदक खाल्यासारखं झालं, हे काय मला आवडत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, पण यावेळेला ट्रीट माझी आहे ना, मग सगळी प्लॅनिंग मी करणार आहे आणि मी सांगितलं ना आपण 5 स्टार मध्ये जायचं. तेव्हा ती म्हणते, तुम्हीच जा, मला काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तेव्हा अर्णव विचार करतो, नाही आपण 5 स्टार म्हणजे 5 स्टार मध्ये जायचं. तेव्हा राजेश त्यांचा सगळा प्लॅन ऐकतो आणि तो खूप खुश होऊन जातो, आता यांचा प्लॅन मी बर्बाद करेल. तर दुसरीकडे
ईश्वरी इकडे चिडलेली असते. ती नम्रताला सांगायला लागते, ताई तुला माहितीये का, चायनीज कोणी 5 स्टार मध्ये जाऊन खातं का, पण माझ्या नवऱ्याचं तर हायजिनिक आणि या सगळ्या गोष्टीमध्ये डोकं खराब झालेलं असतं. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, म्हणजे अर्णव सर बाहेर सुद्धा बॉसगिरी करतात आणि आता लग्न झालं आहे तरी घरात सुद्धा बॉसगिरी करतात. त्यांचं हे वागणं अगदीच चुकीचं आहे. ईश्वरी तू त्यांचं वागणं हे ऐकून घेऊ नको. आता तुझं लग्न झालं आहे, तू त्यांच्याशी भांडू शकते आणि बोलू शकते मला हे मान्य नाही आहे, तुझा नवरा चुकीचा वागतोय. तेव्हा ती म्हणते एवढंही काही ते चुकीचं वागत नाहीये ताई, खरं म्हटलं तर ते माझी काळजी करतात आणि जर बाहेरचं खाल्ल्यामुळे मी आजारी पडली तर. तेव्हा ते म्हणते पण कसं आहे ताई, खरं म्हटलं तर ईश्वरी तूच विचार कर, आता तुला ट्रीट द्यायची आहे ना, मग तुझ्या आवडीच्या गोष्टी व्हायला पाहिजेत. 5 स्टार मध्ये काय मजा आहे, मला वाटत नाही अर्णव सर बरोबर आहेत. तेव्हा ती म्हणते ताई माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही, माझा नवरा खरंच खूप छान आहे आणि तो माझी काळजी सुद्धा घेतो. तेव्हा ती विचारते मग आता तू काय 5 स्टार मध्ये जाशील. तेव्हा ती म्हणते हो जाईल मी, माझ्या नवऱ्याला जर मला 5 स्टार मध्ये न्यायचं आहे तर काय हरकत आहे, मी जाऊ शकते, पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मी एक सुद्धा वावगा शब्द ऐकणार नाही, माझा नवरा चांगलाच आहे. ती रागारागात फोन कट करते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरी अर्णवला म्हणायला लागते सर मी 5 स्टार मध्ये यायला तयार आहे. तर इकडे मामा आणि अर्णव प्लॅनिंग करत असतात. तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि म्हणायला लागते ASR मी तुमची डेट प्लॅन करू का, म्हणजे मी हे सगळं करू शकते. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही. इकडे अर्णव ईश्वरी दोघंही स्कूटीवरती जायला लागलेले असतात. तेवढ्यात ईश्वरी ब्रेक देते आणि अर्णवचा हात ईश्वरीच्या खांद्यावरती जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर काही हरकत नाही, तुम्ही खांद्यावरती हात ठेवू शकता. तेवढ्यात ते एका रस्त्यावरती येतात. तेव्हा अर्णव म्हणतो थांब 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 इथेच थांबायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर इथे. तेव्हा अर्णवने ईश्वरीसाठी खूप छान डेट प्लॅन केलेली असते, पण ईश्वरीसाठी ते सगळं शॉकिंग असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता अर्णव ईश्वरी डेटवरती तर गेले आहेत, पण खरंच त्यांची डेट यशस्वी होईल का, तुम्हाला काय वाटतं